नमस्कार मित्रांनो, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही कोणत्या पिकाचा पीक विमा हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे? कापूस, तूर, मूग, सोयाबीन या पिकापैकी कोणत्या पिकाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे? तसेच क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला सुरुवात झालेली आहे का? तसेच कोणत्या क्लेम न केलेल्या शेतकऱ्यांना पण पीक विमा मिळणार आहे का? सर्व प्रकारची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. नवीन असाल तर आपल्या न्यूज बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. येत्या 2-3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापूस पिकाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तसेच सोयाबीन पण पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तरी हा पीक विमा फक्त क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच सध्या मिळत आहे. तर बगर जे क्लेम केलेलं आहे त्यांना अजून सुद्धा काहींना हा पीक विमा आलेला नाही. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. जे क्लेम केलेले शेतकरी आहे, काही शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विमा हा मिळालेला नाही. येत्या 2 ते 3 दिवसात जिल्हानिहाय सध्या वाटप चालू आहे. येत्या 2-3 दिवसात हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर हेक्टरी काही शेतकऱ्यांना 5 ते 7,000 रुपयापर्यंत ही मदत ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती होती पीक विमा संदर्भातली. तर तुमचा हा पीक विमा तुमच्या डीबीटी खात्यामध्येच जमा होणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती. अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.